कडा जलप्रलय आमदार सुरेश धस ठरले मसीहा, हेलिकॉप्टरने 24 जणांना दिले जीवदान। कडा आष्टी तालुक्यात झालेल्या प्रलयंकारी अतिवृष्टीने कडा शहर आणि परिसराला अक्षरशः बेटाचे स्वरूप आले होते। पुराच्या पाण्याने वेढलेल्या आणि मृत्यूच्या दारात उभ्या असलेल्या 24 नागरिकांसाठी आमदार सुरेश धस देवदूत बनून धावले। त्यांनी अत्यंत धाडसी निर्णय घेत हेलिकॉप्टरद्वारे बचाव कार्य, रेस्क्यू ऑपरेशन राबवत या सर्वांना सुखरूप बाहेर काढले। जीवदान मिळाल्यानंतर या लोकांच्या डोळ्यांतील आनंदाश्रूंनी आमदार धस यांचे आभार मानले। प्रलयाचा हाहाकार आणि धाडसी बचाव कार्य। रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसाने दौलावडगाव, धानोरा, धामणगाव परिसरात हाहाकार माजवला। कडा शहर पूर्णपणे जलमय झाले होते। अनेक नागरिक घरात, इमारतींच्या छतावर मदतीची याचना करत अडकून पडले होते। परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आमदार सुरेश धस यांनी तातडीने प्रशासनाशी संपर्क साधून हेलिकॉप्टरची मागणी केली। कडा येथे तात्पुरते हेलिपॅड उभारण्यात आले। त्यानंतर सुरू झाले थरारक बचाव कार्य। हेलिकॉप्टरने एकूण 6 फेऱ्या मारत पाण्याच्या लोंढ्यातून 24 लोकांना अत्यंत शिताफीने बाहेर काढले। या बचाव कार्यात आमदार धस यांनी बोलावलेल्या भिल्ल समाजातील तरुणांनीही मोलाची मदत करत अनेक अडकलेल्या लोकांना बाहेर काढले। कोट्यवधींचे नुकसान, संसार गेले वाहून। या जलप्रलयात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वित्तहानी प्रचंड झाली आहे। अनेक दुभती जनावरे नागरिकांच्या चारचाकी गाड्या, मोटरसायकली खेळण्यांप्रमाणे पाण्यात वाहून गेल्या। महावितरण कंपनीचे विजेचे खांब आणि रोहित्रे, ट्रान्सफॉर्मर वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे। एकट्या कडा शहरातील नुकसानीचा आकडा कोट्यवधींच्या घरात असल्याचे सांगितले जात आहे। प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळी। आमदार सुरेश धस यांच्यासोबत जिल्हा परिषद सदस्य उद्धव दरेकर, युवा नेते श्याम भैया धस, सभापती बद्री जगताप, सभापती रमजान तांबोळी, सरपंच युवराज पाटील, माजी सरपंच अनिल ढोबळे यांनी बचाव कार्यात सक्रिय सहभाग घेतला। तहसीलदार वैशाली पाटील आणि त्यांचे कर्मचारी तसेच पोलीस दलही घटनास्थळी तळ ठोकून होते। आनंद आणि अश्रूंचा महापूर। एकीकडे हेलिकॉप्टरमधून सुखरूप बाहेर आलेल्या लोकांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते, तर दुसरीकडे आपले घर, संसार आणि पशुधन डोळ्यात देखत वाहून गेलेले पाहून अनेक जण ओक्साबोक्षी रडत होते। या हृदयद्रावक दृश्यांनी उपस्थित सर्वांचे मन हेलावून गेले। आमदार सुरेश धस यांनी पूरग्रस्तांना धीर देत झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून भरीव नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे। या संकटकाळात आमदार धस यांनी दाखवलेली तत्परता आणि धाडसामुळे ते खऱ्या अर्थाने लोकांचे मसीहा ठरले आहेत। पत्रकार किरण पोकळे, आष्टी।